हे सगळे धन्य होतील आणि एकमेकांना सांगतील त्यांनी मरणारा जिंकले. विचित्र परिस्थितीला तोंड द्यायला लावतोय हा निर्माता. ही कसली भूमिका, हे कसले नाटक, कुणी लिहिले हे असले, याला अर्थ तरी काय? मी कोण तर म्हणे एक राजा, सार्वभौम सर्व सत्ताधीश निर्मात्याचा पुत्र, राज्याचा नायक, निर्णय शक्तीचं केंद्र. जणू मी म्हणे तेच होईन असा वरच मला प्राप्त झालाय. करायचे काय तर राज्य, एक काळ दिलाय, ती माझी कारकीर्द. एक जागा म्हणजे सीमाबद्ध भूप्रदेश. पण ज्या राजाची प्राणप्रिय राणी मृत्यूशय्येवर आहे, ज्या राज्यात त्याच राजाची कुत्री भुंकत आहे, घंटा वाजत आहे, राजाला फक्त त्रास आणि त्रासच, आलेले संकट जाण्याआधी नवे येते आहे. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष निर्माता जरी जादूची कांडी घेऊन या आसनावर बसला तरीही त्याला काही जमणार नाही. परिस्थिती बिकट आहे. कुणाचा सल्ला घेण्याचा प्रसंग कधी आला नव्हता. स्वयं निर्णयाचा हक्क बाजूला सोडून मी हात जोडून विनंती करतो, कुणी राजनीतिज्ञ, घटना पंडितांनी आम्हाला सल्ला द्यावा. आम्ही करावे तरी काय? मरणाच्या दारात, ज्याची राणी मरणाच्या दारात, त्याने करावे काय? विमानाने साथ देण्याऐवजी ज्या राजाची कुत्री भुंकत राहिली, नको असताना घंटा वाजत राहिला, आणि आता तर ज्या राजाचा विदूषक गंभीर तत्वज्ञ झालाय, त्या राजाचा विदूषकच रडत असेल तर कुणीही सांगावे, त्याने करावे तरी काय? ज्याने हसवायचे त्या विदूषकाच्या रडण्याचा अर्थ शोधावा. हे प्रकरण इतके साधे सरळ आणि गमतीदार नाही. समजा राणी सरकार आजारी आहे, पण मी राजा आहे आणि ती माझी राणी आहे. किंबहुना ती माझी आहे म्हणूनच राणी. हा कोण सोंगाड्या, राजाचा चाकर. हसणे हसवणे हा याचा धर्म. याला दुःखी होण्यास परवानगी नसते. जाणकार समीक्षक काय म्हणतील? राणी मृत्यूशय्येवर, शोककळा राज्यभर, राजाला हसायचे आहे आणि विदूषक रडतोय. यातनं काय गर्भितार्थ निघेल? विचारवंत म्हणतील, राज्य राजाचे, राणी राजाची आजारी असेल तर दुःखी होण्याचा अधिकार फक्त राजाचा आहे. हा कोण सोंगाड्या?
राजाचा चाकर, हुकमाचा ताबेदार, या शूद्र किड्याचे राणी सरकारांशी नातेच काय? कृमी कीटक याचे गणगोत, याला शोकमग्न होण्याचे कारण काय? ही कोण याची बहीण? बायको? बायको? तर माझ्या प्रिय सवंगड्या, मला हसायची आहे. या मातीतला अस्सल तमाशा दिसला तरच हसेल. तू एक अद्वितीय लोक कलाकार आहेस. तुझ्या कृतीने सारे रंग बदलतील. तू दिव्य अस्त्र आहेस. तुझे अभिनय कौशल्य तू पणाला लाव. तुझ्या अभिनय कौशल्याच्या सामर्थ्याने अशी जादू दाखव की हे जाणकार समीक्षक म्हणतील की आपले हे राज्य म्हणजे देवदेवतांना गाढ निद्रेत पडलेले आणि म्हणूनच ठळक उमटलेले एक सुंदर स्वप्न, आणि एकमेकांना सांगतील असा प्रकार, ही नवलाई आम्ही याआधी कधीच अनुभवली नव्हती. माझ्या हरवून नाही सोंगड्या, तुझ्या अस्सल तमाशाला सुरुवात कर. नवे कसे असते त्याचे उत्तर दे. एका गुणग्राहक राजाची तुला नम्रतापूर्वक विनंती आहे. एक असा प्रयोग जे मृत्यूला दिलेले अंतिम उत्तर असेल. सादर कर, सादर कर, नवे नाटक सादर कर.